हाय हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट बनणारे चिकन बिर्याणी. तर बिर्याणी अशीच बनवायची असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका लाईकनी व्हिडिओ बनण्यास आणखीन मोटिवेशनल भेटतं. त्यानंतर आपण बिर्याणीसाठी लागणारं साहित्य: कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, लिंबू, तांदूळ आणि तेल एवढं साहित्य लागतं. त्यानंतर कांदा आहेत. आपण 4 ते 5 कांदे घेतलेले. जशी जेवढे माणसं असतील क्वांटिटी त्याप्रमाणे घ्यायचे आहे. त्यानंतर आपण इकडं कुकरमध्ये तेल गरम केलं आहे. त्यामध्ये धना पावडर आणि धना पावडर आणि हळद टाकलेले आहे. त्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन त्यात टाकलं आहे आणि कमी गॅसवर ते चिकन चांगलं परतून द्यायचं आहे. चिकन थंड पाण्याने धुतलं आहे ते पूर्ण परतून द्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. दुसऱ्या एखाद्या पातेल्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून ठेवायचं आहे. आता इथं मी चिकन पूर्ण परतून घेतलं आहे. चिकन चांगलं परतून घेतल्यामुळं चिकनमधला जो वास असतो तो पूर्ण गायब होऊन जातो. अशा प्रकारे मी इथं सगळं चिकन पूर्ण परतून दिलं आहे. त्यानंतर मी कुकरचं झाकण चिकन थोडंसं वरती खाली करून थोडंसं परतून द्यायचं आहे 1-2 मिनटं. त्यानंतर आपण कुकर झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर गरम पाणी ॲड करून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे चिकनच्या. त्यानंतर इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर खडा मसाला, जिरे मोहरी मिरे जे खडे मसाले आहेत ते टाकले आहे. त्यानंतर थोडंसं त्याला अजून ॲड केलं आहे. त्यानंतर कापलेला कांदा, टोमॅटो सगळं परतून घ्यायचं आहे. एक परतून घ्यायचं आहे. आता इथं मी कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर परतून द्यायचा आहे. कांदा चांगला परतल्यावर आणखीन टेस्ट आपण बिर्याणीमध्ये जेवढे मसाले वापरणार ते चांगले परतून द्यायचे आहे, जेणेकरून बिर्याणीला टेस्ट एवढी छान येते. तुम्ही अशाच प्रकारे बिर्याणी बनवायचा ट्राय करा. खरंच खूप सुंदर बिर्याणी होते. तर हॉटेलला पण मागवायची गरज नाही. 1-2दा चांगला ट्राय केल्यानंतर अशी बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करते. नंतर मी इथं आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा खलबत्त्यात कुटून घेतले आहे आणि ते चांगले परतून दिले आहे. अशा प्रकारे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण पूर्ण परतून घेतलं आहे. त्यानंतर मी सुहाना बिर्याणी मसाला वापरला आहे. 1 पॅकेट ठीक होतं. ही 9 ते 10 माणसांची बिर्याणी आहे. चांगले परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपले घरातले जे छोटे मसाले आहे, गरम मसाला, थोडीशी हळद, धना पावडर, थोडासा चिकन मसाला यूज करायचा. जास्त एव्हरेस्ट मसाला पण यूज करायचा आहे. एव्हरेस्ट मसाला आणि बिर्याणी मसाला बाकीच्या मसाल्यांपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आहे. त्यानंतर मी ते तांदूळ स्वच्छ करून घेतला आहे आणि तांदूळ चांगला परतून द्यायचा आहे. आणि आपण बिर्याणीचे मसाले वगैरे तळताना गॅस थोडा कमी याच्यावरच ठेवायचा, जेणेकरून ते करपणार नाही. इथं माझी कढई थोडीशी पातळ आहे त्यामुळं लगेच करपते. मी नवीन कढई घेण्याचा लवकर प्रयत्न करेल. अशा प्रकारे पूर्ण तांदूळ परतून झाला आहे आणि त्यानंतर मी आता वरून कोथिंबीर टाकली आहे. तांदूळ चांगला परतल्याने बिर्याणी चांगली मोकळी सळसळीत होते. प्लीज व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण मी वारंवार सांगते जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवेल. आणि आता यानंतर मी चिकन इथं 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि तिसऱ्यांदा बंद करून घ्यायचं, कारण जास्त शिजून पण द्यायचं नाही. ते बिर्याणीत पण शिजतं त्यामुळे जास्त चिकन शिजून नाही द्यायचं. इथं मी गरम पाणी वगैरे ॲड केलं आहे आणि पाणी किती कुकरमध्ये ॲड केल्यानंतर फक्त 1 इंचवरती पाणी पाहिजे, जास्त पाणी नाही पाहिजे. हे तांदूळ जास्त पाणी नाही लागत. तुम्ही कोणता तांदूळ वापरता त्याच्यावर डिपेंड. त्यानंतर दही असेल तर टाका, नसेल तर ऑप्शन आहे, तुम्ही लिंबू पण टाकू शकता. मी तर लिंबूच यूज करते, कारण कमीत कमी साहित्यात अशी टेस्टी बिर्याणी बनवायची असेल तर सोनू फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यात नवीन रेसिपी, स्टिचिंगचे व्हिडिओ आणि डेली व्लॉग बघायला मिळतील. बघा तुम्ही बिर्याणी
कशी एकदम मोकळी सळसळीत झालेली आहे आणि वास पण इतका सुगंध सुटला आहे. तुम्ही अशीच बिर्याणी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. तोपर्यंत बाय बाय.